आणि उदय सामंत बोलतात, पाहूयात. मी असं म्हटलं की ती फिल्म जी आहे ती तज्ज्ञांना दाखवली पाहिजे, इतिहासकारांना दाखवली पाहिजे आणि त्याच्यात जर त्यांचं समाधान झालं, त्याच्यामध्ये छत्रपती उदयनराजेंनी देखील पुढाकार घेतलेला आहे, संभाजीराजेंनी देखील पुढाकार घेतलेला आहे. आत्ताच तुमच्याशी बोलायच्या अगोदर मी दोघांशी चर्चा केलेली आहे. त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की आक्षेपार्ह जर काय असेल तर दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी ते काढून टाकलं पाहिजे. त्या पद्धतीनं दोघांचीही दिग्दर्शकांशी आणि निर्मात्यांची चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील मोठ्या मनानं सांगितलंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचा हा जो चित्रपट आहे हा त्यांनी देखील कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही अडचणीत आणण्याचा कोणाचा उद्देश नाही. पण एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आपण दैवत्व मानतो अशाबद्दल एखाद्या चित्रपटामध्ये चित्रपट बनवत असताना काल्पनिक काय असू नये अशा पद्धतीची भूमिका छत्रपती उदयनराजेंची आहे आणि संभाजीराजेंची देखील, आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि ते देखील सकारात्मक आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील त्यांची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका मांडलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून आमची भूमिका हीच आहे की जर आक्षेपार्ह काय असेल आणि तज्ज्ञांनी किंवा ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं तर ते डिलीट करून चित्रपट दाखवावा. अख्ख्या चित्रपटावर अन्याय व्हावा ही कोणाचीच आमची भूमिका नाही. आणि निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं देखील कौतुक केलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट काढण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. परंतु नजरचुकीने जर काय झालं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल करावा. मला असं वाटतं आज ते राजसाहेबांना देखील भेटलेले आहेत. त्याच्यामुळे कुठच्याही निर्मात्यावर दिग्दर्शकावर आकस ठेवून कोणाची भूमिका नाही. फक्त आक्षेपार्ह काय असेल तर ते बदलावं हीच आमची भूमिका आहे. नाही, माझी चर्चा झाली नाही. माझी छत्रपती संभाजी राजेंबरोबर आणि उदयनराजेंबरोबर चर्चा झाली. त्यांनी पण सांगितलं की चित्रपट जो काढलेला आहे तो खरोखरच त्या निर्मात्याचं दिग्दर्शकाचं धाडस आहे आणि फक्त नजरचुकीने काही गोष्टी जर घडल्या असतील त्या चित्रपटामध्ये तर त्या फक्त डिलीट कराव्या ही भूमिका आहे प्रत्येकाची. दावोसला का केले कारण भारतीय कंपन्यांबरोबर झालेले असा एक आक्षेप आहे. आणि दुसरा एक आक्षेप असा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेला आहे की गेल्या वेळेला जे दावे करण्यात आलेले होते त्या दाव्यांपैकी किती करार जे आहेत ते झाले. आपल्याला आठवत असेल की परवा ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की पृथ्वीराज बाबा काय बोलले किंवा युवा नेते काय बोलले हे पत्रकार परिषदेतनं तुमच्यापर्यंत जाऊन तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यामुळं ते खरं आहे की खोटं आहे ह्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी आपल्याला विनंती आहे की एक टीम तयार करावी आणि मागच्या वेळी उदाहरणार्थ 50,000 कोटीचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा MOU झालेला आहे. त्याचं काम चालू आहे का, त्याला जमीन अलॉट केली का, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघावं ना. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आम्ही बोलतोय ते खरं आहे की आम्ही बोलतोय ते खोटं आहे हे तुम्हाला कळेल आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल. कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत. आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटनं घेतलेला होता. त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन, माझा उद्योग विभागच नाही, पूर्ण त्यांच्यासोबत आहे. माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही, माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही, माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं, माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठी आहोत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर काही ज्या कंपन्या आहेत ज्या इतर भाषांना प्राधान्य देतात, अगदी हरियाणवी भाषेमध्ये सुद्धा मॅचेसच्या कॉमेंट्री केल्या जातात, परंतु मराठी भाषा त्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने आज आंदोलन
आक्षेप आणि त्यासाठी आज त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार. यामध्ये दोन बाबी आहेत. मराठी भाषेचा विभाग देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टीवर फोकस ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. एक म्हणजे मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य हे दाखवलं गेलं पाहिजे. आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो या संदर्भात मल्टिप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी बैठक बोलवेन. आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही, मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील, मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेचून काढणारच आहोत. पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टिप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथे देखील मराठी भाषेचं साहित्य, मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत. यासाठी देखील या सगळ्या लोकांची मी बैठक घेणार आहे. पालकमंत्रीपदाच्या वादातून विशेषतः रायगडला घेऊन खूपच जास्त टोकाचा होताना दिसतोय. भरतशेठ गोगावले असतील किंवा महेंद्र शेठ असतील, तटकरेंवर जी टीका केली जाते त्याचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललेला. महेंद्र शेठ यांचं एक वक्तव्य आले की तटकरेंना